नर्मदे हर श्री विठ्ठल श्री ज्ञानदेव. आजचा आपला 9वा दिवस आणि 9व्या दिवसाला सर्वांनी निर्णय घेतला का आज स्मार्त एकादशी आहे. इकडं स्मार्त एकादशी पकडतात, भागवत एकादशी उद्या आहे. पण इकडले जे आपल्यासोबत साधू बाबा होते त्यांचं म्हणणं आहे का एकादशी दिवशी चालायचं नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आजच्या दिवसाला आपल्या भरपूर कामं पडलेली होती. कामं म्हणजे आपले कपडे सर्वांचे मळलेले होते. 3-3 दिवसाचे कपडे आहेत, 3-4 दिवसाचे. म्हटलं आज ते पण काम होईल, म्हणजे कपडे धुवून होतील, एकादशीचं पण पारणं होऊन जाईल. आपली तर उद्या आहे समजा, आपण भागवत एकादशी पकडतो. तरीसुद्धा आज इथं असा आम्ही थांबायचा निर्णय घेतला. कपडे धुवून झालेले आहेत सर्व मस्त. पण हा जो क्षेत्र आहे ना, अरे बापरे, काय पुरातन क्षेत्र आहे. या क्षेत्रामध्ये इकडे महाराज, ह्या नर्मदा मैयाच्या तटात 360 शिवलिंग स्थापित केलेले आहेत. आणि त्यासोबत यज्ञशाळासुद्धा, म्हणजे यज्ञ हवनकुंड आहेत ना का, यज्ञकुंड या तीर्थामध्ये आहेत मैयाच्या नदीमध्ये. आणि 360 शिवलिंग. पण ते कोणी शिवलिंग स्थापन केले, तर ते शिवलिंग स्थापन केले स्वयं ब्रह्माजीने. हां, स्वतः ब्रह्माजी इथं आलते, त्यांनी इथं हवनकुंड स्थापन केले आणि 360 शिवलिंग स्थापन केले. मग तुम्ही म्हणाल अजूनही आहे का? हो आहेत. पण हे बघण्यासाठी मात्र आपल्याला थोडा उन्हाळ्यामध्ये यावं लागतं. इकडल्या लोकलच्या लोकांना आम्ही विचारलं, स्थानिक लोकांना, काय खरंच दिसतात का? ते म्हटलं हो. तर जशी आता पात्र भरलेलं आहे, पण उन्हाळ्याच्या काळामध्ये पाणी खूप कमी होऊन जातं. मग कमी झाल्यानंतर ते तेवढे शिवलिंग, एकीने सांगितलं की मी माझ्या डोळ्यांनी कमसे कम 100-150च्या वरती शिवलिंग मोजलेत. आणि तिने स्वतःनी आपला यज्ञशाळा बघितलेल्या आहेत. जर तुम्हाला कोणाला इच्छा असेल तर उन्हाळ्याच्या काळामध्ये इथं या. आणि खरंच हे सर्व आहे. ते बोलतात तुम्ही कधीही या उन्हाळ्यात, जेव्हा नदी सुकते तेव्हा आपल्याला 108 आपलं 360 शिवलिंग आणि आपल्याला यज्ञशाळा दिसून येते, जी ब्रह्माजीने स्थापन केलेलं होतं. असा हा पुरातन गाव आहे. खरंच या क्षेत्राला आम्ही थांबलो. आता आम्हाला मात्र आनंद झाला का असं काहीतरी क्षेत्र आपल्याला बघायला भेटलं का. फार पुरातन आहे महाराज. ब्रह्माजीने यावं, इथं तप करावं, शिवलिंग स्थापन करावे, यज्ञ करावं, हे आपल्याला माहितीसुद्धा नव्हतं. पण आपल्याला योगायोगाने हे घडलेलं आहे. त्याच्यामुळं आता शिवलिंग तर दिसणार नाही, पण ते स्थानाचं मात्र दर्शन घ्या. हे ते सर्व स्थान आहे. या सर्व नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावर, म्हणजे आतमध्ये हे शिवलिंग आणि आपल्याला यज्ञशाळा दिसून येतील. आणि ही आमची धर्मशाळा आहे जिथं आम्ही थांबलो आहे. खूप सुंदर धर्मशाळा, एकदम नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावर. अजिबात एकदम असं किनारा हटून नाही. सुंदर असं वाटते का इथंच उभं राहावं आणि असं बघत राहावं. असं बघा, ते नाही का असं मैयाला बघत राहावं. मगचपासून इथं होतो म्हणून आज काय करावं, आज व्हिडिओ काढायची का नाही म्हणत होतं. म्हटलं काय नाही, थोडी माहिती देऊया. हा ठिकाण काय आहे, स्थळ कुठलं आहे, त्याची माहिती देण्यासाठी फक्त व्हिडिओ काढली. चला बघू संध्याकाळी काय असलं आरती वगैरे तर तेवढी टाकून देऊ. चला, श्री विठ्ठल. नर्मदे हर म्हणा, नर्मदे हर. श्री विठ्ठल, नर्मदे हर. चला, आजची व्हिडिओ मी एंड करत आहे. आज काय तेवढं खास शूटिंग केलं नाही आपण, तरी पण आज काही महत्त्वाच्या गोष्टी मी कमी केल्या म्हणजे आता मला तर असं वाटते का या वस्तूच्या रिप्लेसमेंट होऊ शकते हलक्या वस्तूमध्ये. अशा गोष्टी आज आपण हलक्या वस्तूमध्ये रिप्लेसमेंट केलेल्या आहेत. आणि ज्या गोष्टी नाही पाहिजे असं वाटते का त्याची आपल्याला 70% तरी गरज नाही आहे, तर अशा गोष्टी आपण एक प्रकारे टाकून दिलेल्या आहेत. किंवा शक्य होईल ते आपण दान करूयात. तर त्याच्यातल्या काही गोष्टी होत्या. आता मोठी नोटबुक होती, तर नोटबुक काही लोक कशासाठी वापरतात, स्टॅम्प घेण्यासाठी. आणि स्टॅम्प घेतल्यानंतर थोडी दिवसभराची माहिती लिहितात का आज आपण काय केलं, कसं केलं, कुठून ते कुठं प्रवास केला. म्हटलं आपल्याला त्याची गरज नाही, कारण की ऑलरेडी आपण ब्लॉग शूट करतो आहे. तर आपलं रेकॉर्ड आपल्याकडं आहे यूट्यूबला. तर म्हटलं आपल्याला यार मोठ्या वहीची गरज नाही. माझी मोठी वही होती, तर तिला रिप्लेस करून आपण छोटीशी डायरी घेतलेली आहे फक्त स्टॅम्पसाठी. अशा रिप्लेसमेंट केला. मग त्याच्यानंतर नियमाप्रमाणे नेल कटर अशी वस्तू आहे का आपल्याला कुठेही विकत घेता येते किंवा कोणाकडून मागवू शकतो.
पण ते कशाला वजन वागायचं, तेही मी टाकून दिलं. त्यानंतर भरपूर असे मोठे, आता मोठा पेन होता, पेनची साईज छोटी करून घेतली, छोटा पेन घेतला. त्याच्यानंतर आणखीन काही कॉस्मेटिक्स वगैरे आहेत. मग ते आता कॉस्मेटिक्स मी आता संपवायला घेतलेत, कारण की इथं गरज पण नाही आहे. कोण तेवढं कॉस्मेटिक लावित बसते. मग ते संपवीत घेतलेत. ते एकदा संपले तर पुन्हा ते घ्यायचे नाही आपल्याला, त्याचं वजन आपल्याला कमी होऊन जाईल. त्याच्यानंतर शॉर्ट्स झाले. शॉर्ट्स म्हणजे हाफ पॅन्ट. तर मला सवय होती धोत्राची. तर धोत्रामध्ये आपण काय करायचो, शॉर्ट्स घालून ते आपण चालायची सवय आपल्याला. पण म्हटलं यार एखादी शॉर्ट्स कमी करूया, तर एक शॉर्ट्स कमी केली. असं करता 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 बरेच वस्तू आपण कमी केलेल्या आहे, जेणेकरून आपल्या खांद्यावरचं वजन कमी होईल. तर बघूया अजून काय कमी करता येईल, तसं कमी करूया. खरंच या परिक्रमेमध्ये आपल्याला आपला बोजा वागवायला लागतो. तर खूप त्रास होतो आणि ते खूप कठीण काम आहे. पण मजाही येते तेवढीच. पण शक्य होईल तेवढं काही गोष्टी ज्या आपल्याला खरंच गरज नाही, तर त्या गोष्टी आपल्याला आणण्याची इथं गरज नाही, त्याचा आपल्याला बोजच होऊन जातो बरं का. तर अशी ही वस्तू आपण थोड्या कमी केल्या. ओव्हरऑल मला तरी वाटतं आहे आपण सर्व वस्तू मिळून 1 ते 1.25 किलोचं वजन आपण कमी केलेलं आहे आपल्या ह्याच्यातून. त्याच्यामुळं आपली बॅग 1 ते 1.25 किलो आपली बॅग आपली हलकी झालेली आहे आणि त्यामुळं खूप आता व्यवस्थित अशी कम्फर्टेबल बॅग आपल्याला वाटते. चला जास्त बोलत नाही. आणि आजची व्हिडिओ काही तेवढी मोठी नसणार आहे, तुम्हाला आज मजा येणार नाही, कारण की आज मी आश्रमातच आहे. आज या आश्रमांनी आपले हे आश्रम जे सांभाळतात हे महाराष्ट्रातलेच आहेत, मराठी आहेत. त्याच्यामुळं विठ्ठलाचे फोटो वगैरे आपल्याला बघायला भेटले आतमध्ये. आणि आज दुपारी यांची एकादशी आज पकडतात, तर आज यांच्या एकादशीला आपल्या इथं सारखंच खिचडी आणि संध्याकाळी रामकृष्ण आले. संध्याकाळी मग एंडिंग करायला आलो. हां, तर संध्याकाळी भगर होती. तर आज उपवासच घडलेला आहे. स्मार्त एकादशी आहे, तरीसुद्धा आजची एकादशी घडली आणि उद्याची आपली भागवत एकादशी घडणारच आहे आपल्याला. उद्याची आपली एकादशी आहे, आजची एकादशी झाली. आणि चला मग, खूप थंडी आहे, तुम्हाला दिसते मी कसं आलो इथं. जातो झोपायला, झोपतो. उद्या आपण पहाटे लवकर उठायचं आहे. 5ला उठून स्नानं वगैरे करून मंगळ आरती करून आपल्याला 7 वाजता इथून निघायचं आपलं प्लॅन आहे. तर त्या प्लॅनला आपण ॲक्टिवेट करूया, लवकर उठूया. चला, श्री विठ्ठल नर्मदे हर.